दादा सावंत शिवसेनेचे नेते, आता त्यांची युती आहे. या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले. त्यांचं उपस्थित आव्हान आहे. पुढच्या वर्षी हा सत्कार तर आज कोणाची करून टाका, माझी नम्र विनंती आहे की आज एकच माणूस मोठा आहे आपल्या सगळ्यामध्ये, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यापेक्षा पण मोठं नाही. आणि या हाराच्या ऐवजी एक एक पुस्तक, आणि त्यामध्ये मग कसं वागावं, कसं वागू नये, अर्थशास्त्र, जल व्यवस्थापन, नागरी व्यवस्थापन, कृषी व्यवस्थापन, याच्यावरती असंख्य बाबासाहेबांचे पुस्तक आहे. ते जर पुस्तक दिलं आणि जर संग्रह असेल, जेव्हा कधी चुकीचा विचार डोक्यात येईल त्यावेळेस जर बाबासाहेबांच्या पुस्तकाचं वाचन केलं तर निश्चितपणे सगळे सन्मार्गावर चालते. त्यामुळे पुढच्या वर्षी आपण त्यात दुरुस्ती करा. तरी बापूला माझी विनंती आहे, सगळं नीट चाललंय, चालू द्या. आज तरी नीट चालू द्या. धन्यवाद. मध्यवर्ती मंडळाला धन्यवाद. मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने देखील आपल्या सर्वांचे आभार. आणि आपण मालक, आपण जी सूचना केली पुस्तकं वाटायची, तर आता बुद्ध जयंती आहे आणि आपण केलेल्या सूचनेचे अनुसरण हे बुद्ध जयंतीपासून करू. त्यावेळी जे पदाधिकारी मान्यवर येतील कार्यक्रमाला त्यांना पुस्तक देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल, असा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो. मूर्ती देण्याचा एवढाच उद्देश होता की ही मूर्ती तुमच्या नव्हती, प्रत्येकाच्या घरात ऑफिसमध्ये सगळ्या मूर्त्या आहेत, बाबासाहेबांची नव्हती. तर आपल्या ऑफिसची घराची शोभा वाढवावी म्हणून आपण हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि बुद्ध जयंती निमित्त आपण पुस्तकाचं सांगितलंय, तर तुम्ही तर द्यालच, पण मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने देखील आम्ही पुस्तक देऊन प्रत्येकाचा सन्मान करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. दिलीप बापूलाची करता येत नाही. अरे आहे अदृश्य मला का दृश्य पहिला उमेदवार अदृश्य अरे दृश्य काय करतो दृश्य आहे. आता अनिल दादा पण सोबत आहे. आता काही विषयच नाही. कुठे अजून कळत नाही. दाखवायचे सोळे वेगळे, खायचे सोळे वेगळे. इकडं आला की वेगळा आहे, तिच्या पलीकडे करमाळा मतदारसंघात गेला की वेगळा आहे का नाही. सांगोल्या वेगळा आहे, मध्ये गेला हा ते जामखेड मध्ये वेगळा आहे. इंदापूर राहिलं की इंदापूर आहे, पण जामखेड मध्ये गेला तरी वेगळा आहे. आमचा नेता इथे यायला म्हणल्यावर काय नेता म्हणले की अजून काय मला म्हणला ग्राउंडमध्ये घेऊन काय करणार आहे. जयाला माझीच पद्धत आहे. माझ्या मतीशिवाय तुम्ही